नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पोलादपूर महाबळेश्वर महामार्गावरील आंबेनली घाटात अपघातानंतर बचाव कार्यासाठी रेस्क्यूला पाचारण करण्यात आलं. जवळपास 24 तासाच्या अधिक प्रयत्नानंतर 8 मृतदेह बाहेर काढत पोलादपूर ग्रामीण रुग्णालय रुग्णवाहिकाद्वारे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आल्या. नंतर हे रेस्क्यू कार्य संपले. मात्र सातत्याने या ठिकाणी अपघात का घडत आहेत आणि उपाययोजना का करण्यात येत नाहीत याबाबत चर्चा करण्यात आल्या. घाटामध्ये अपघात घडल्याची माहिती 24/5/2026 रोजी रात्री 9:45 महाबळेश्वर टेकर्स टीमच्या ग्रुपवर मेसेज आला की आंबेनळी घाटामध्ये एक गाडी दरीत गेली आहे. लगेच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिकेत वागदरे, सोमनाथ वागदरे, संकेत सावंत हे घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. ज्या ठिकाणाचं लोकेशन आले होते त्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी अपघात झाला आहे असं काहीच आढळून आलेलं नाही. त्या ठिकाणापासून थोडा पुढे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता एका ठिकाणी टॉर्च दरीमध्ये मारला. तेथे संशयास्पद अशी परिस्थिती आढळून आली. त्या ठिकाणी गाडी असल्याचा संशय लागताच बाकी सदस्यांना बोलावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. थोड्या वेळातच टीमचे सदस्य साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले. तसेच 7:15 7वा मृतदेह आणि 8वा मृतदेह बाहेर काढण्यात सर्व टीमच्या जवानांना यश आलं. अशा पद्धतीने आंबेनळी घाटातील मदत कार्य 22 तास चालू होते. महाबळेश्वर टेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमसह महाड स्केचचा चिंतन, वैष्णव आणि सहकारी रोहा येथील सदस्य देखील सहभागी होते. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.